भिवंडी शहरातील 76 वर्षाची परंपरा असलेली एकमात्र सहकारी बँक म्हणून नामोल्लेख होत असणाऱ्या द नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी परेश उर्फ राजू चौगुले व उपाध्यक्षपदी मोहम्मद फैजल अन्सारी यांची बिनविरोध निवड झाली। अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आपापसात ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष संचालक सभेचे आयोजन करण्यात आले होते। निवडणूक अधिकारी म्हणून बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली। त्यावेळी अध्यक्षपदासाठी परेश चौगुले व उपाध्यक्षपदासाठी मोहम्मद फैसल अन्सारी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडाची घोषणा करण्यात आली। नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे आमदार महेश चौगुले, संचालक मंडळ, बँक कर्मचारी व हितचिंतकांनी अभिनंदन करीत शाल पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या। बिनविरोध एक मताने निवड झाल्याचं विचार सन्मान्य पीठासीन अधिकारी यांनी या इलेक्शनच्या दिवशी आज चेअरमन म्हणून निवड झालेली आहे आणि दोघंही एक युवा आपल्या बँकेला भेटलेले आहेत आणि ही बँक जी म्हणजे आपल्या आधी 4 पिढी आधी आपल्या वरिष्ठांनी ही बँक सुरू केलेली आहे। म्हणजे त्यात करवा असतील, राखा असतील, हे पहिलेचे जुनी लोक त्यांनी ही बँक भिवंडीच्या विकासासाठी, भिवंडीच्या छोट्या मोठ्या रोजगारासाठी, भिवंडी करता ही बँक आपल्याला दिलेली आहे आणि तीच बँक आज आपण सगळेजण घेऊन ती पुढे न्यायचा प्रयत्न करतो। त्यात आज मी बोलतो माझा अंदाज आहे ही 4थी-5वी पिढी असेल का ही बँक सांभाळते आणि मला पूर्ण कर्मचारी आणि डायरेक्टर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे का आपण गेले काही दिवस ही बँक पुढेच नेत चाललेलो आहे, पण आत्ता पण बँकेत चांगली कामं होऊन कुठलाही डाग न लागेल अशी कामं ही दोघं मिळून करतील असा विश्वास आहे। आणि त्याच्यात पण कर्मचारी आहे आणि सगळे आपले डायरेक्टर आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण पण लक्ष ठेवा का कुठला गैरप्रकार इथे झाला नाही पाहिजे आणि आपली बँक कशी पुढे जाईल यासाठी सगळेजण आपण म्हणून मदत करा। यांना नवीन पोरं आहेत, यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे, म्हणून आपल्याला सगळ्यांना एकदा त्यांना पण सपोर्ट करून आज जे वरिष्ठ आहेत ज्यांनी एवढ्या वर्ष ही बँक हे केलेली आहे त्यांनी त्यांना पुढे नेण्यासाठी त्यांना काय गाईडन्स लागेल ते तुम्ही द्यावं। आणि आपल्याला कर्मचारी हे पण आपल्याला प्रत्येक वेळेस सगळ्यांना साथ देतात, पण त्यांना पण विनंती आहे का आपण पण काम करताय बँकेच्या हितासाठी असेल, कारण का बँक तुमच्यावर अवलंबून आहे। डायरेक्टर येऊन फक्त मीटिंग करतील, पण बँकेतला जो काय कारभार आहे ते तुमच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे हे पण बोलतोय। आणि आज ही दोघं युवा पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या याला कामाला येतील आणि ही लोक आस्ते आस्ते सगळ्यांना घेऊन चालतील आणि जे काम बँकेच्या हितासाठी असेल, आपल्या भिवंडीकरता ज्यांना लोन बिन पाहिजे काय हे त्यांच्या हितासाठी असेल तर ते हित आपण घ्यावं आणि त्यांना करून द्यावं एवढी विनंती आहे तुमच्याकडे। दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा बोलतो का आम्हाला तुमच्यावर खूप विश्वास आहे, तो विश्वासघात करू नका, एवढं 2 शब्द बोलतो। शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने अनअपोज हमें जिता के लाया यहाँ पे, और उसके साथ साथ में सभी मेरे सीनियर डायरेक्टर्स, सभी रिश्तेदार, दोस्त यार, सब नगर सेवक, डेपुटी मेयर, तारिक भाई, ये सब लोग का बहुत सपोर्ट है साथ में। और इंशाल्लाह आमदार साहब को मैं यकीन दिलाता हूँ कि जैसे भरोसा उन्होंने हमारे ऊपर किया है 100% हम अपना देंगे बैंक में, इंशाल्लाह आपको इसकी गारंटी है। आज बँकेचा अध्यक्ष म्हणून इकडे निवड झाल्याबद्दल जे सर्वांनी माझ्यासाठी इच्छा प्रकट केली, मला सपोर्ट केलं आणि सर्वांनी मला मदत केली। खरं तर हे 2 वर्ष 1 वर्ष अगोदरचा विषय होता, कुठेतरी तेव्हा पण योग होता, पण काही कारणाने मला म्हणजे ही जबाबदारी करताना थोडंसं वाटत होतं की ही जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी फिकी नको पडायला आणि ती जबाबदारी केल्यावर ही फिकी नको पडायला, पण ही एक चांगली वेळ आली आहे। मी सर्वात प्रथम आमदार साहेबांना म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत जे आहेत ते आमदार साहेबांना देण्यासाठी म्हणजे मी सर्वांना विनंती करतो, कारण ही माझी अचिव्हमेंट नाही आहे, हे आमदार साहेबांचं स्वप्न होतं आणि हळूहळू हे माझ्या माध्यमातून कुठेतरी पूर्ण होत आहे असं मला दिसते।
आणि त्यांचा जो शब्द आहे मी कधी पडून देणार नाही. आजपर्यंत मी त्यांच्या वाटेवरच चाललेलो आहे आणि कोणाचं वाईट करायचं कधी माझ्या मनात आलं नाही. तर बँकेचं जे आहे ती खूप मोठी जबाबदारी होती. त्या टायमाला मला बँकेचे कर्मचारी बोलत होते, साहेब तुम्ही या, तुम्ही बसा, तुम्ही चालू करा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ही गोष्ट खरी आहे. एकटा आणि आम्ही दोघं चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन या बँकेला काही चालू शकत नाही. तर आपल्याला सगळे डायरेक्टर्स, सगळे स्टाफ आणि माझे इतर मित्रही जे आज माझ्यासाठी शुभेच्छा द्यायला आलेत, आमदार साहेबांना शुभेच्छा द्यायला, आपल्या नागरिक बँकेसाठी शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. आपल्याला या बँकेला जर चालवायचं आहे ना तर आपल्याला सर्वांना एकत्र, आपण बोलतो ना एक टीम बनवली, एकत्र काम केलं तर आपण खूप खरंच पुढे जाऊ शकतो. खूप चांगलं म्हणजे आपण बँकेचा विकास करू शकतो. हे एकत्र आहेत आणि आपली या बँकेची नेहमीची म्हणजे प्रथा आहे हिंदू मुस्लिम एकता. त्या एकतेला आपण जर एकत्र खरं म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर आणलं तर आज बँकेला कुठे अकाउंट्स भेटतील, कुठे बिझनेससाठी आपल्याला समजा एखादा मॉर्गेज भेटले तर आपण आपल्याला म्हणजे सुचवा की बाबा आमचा असा असा प्रोजेक्ट आहे, आम्हाला या प्रोजेक्टमध्ये तुमच्या बँकेचा जर तिकडे एक टेबल लावू शकता तर आम्ही लावू, नक्कीच लावू आम्ही. आणि मी पण यासाठी प्रयत्न करणारच आहे 100%. पण बँकेचा जो टेक्निकल सिस्टम आहे त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी म्हणजे आम्ही तुमच्याकडून म्हणजे एक बोलतो ना एक वरदान मागतोय की आम्हाला जर सक्सेसफुल तुम्हाला करायचं असेल किंवा बँकेला करायचं असेल तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आणि टेक्निकल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा. थोडंसं कुठे आमच्याकडून जेवढं काय होत असेल ते आम्ही डायरेक्टर्स मिळून करणारच आहेत. जे मोठे सर्व ज्येष्ठ डायरेक्टर्स आहेत त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलेला आहे, आताही मला करतील आणि माझ्या पाठीशी राहतील. मी कोणाचं नाव नाही घेत पण सगळ्यांनी मला तेवढा म्हणजे प्रोत्साहन द्यावं आणि मला कामामध्ये जिकडे काय अडचण आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा. माझे भाऊ माझ्याशी म्हणजे पाठीशी उभेच आहेत, पण तुम्ही जर बँकेला टेक्निकली हँडल केलं तर मला वाटते हे बँकेला आपण खूप चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.